अरे वा, या कैलास पर्वताच्या शिखरापर्यंत जर का पाहिलं असेल तर एकच ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा नाम जप. पण आजच्या दिवशी एकसारखा विचार करतोय. हो, कैलास पर्वत एकसारखा हादरल्याचा भास होतोय. याला कारण तरी काय असावं? इच्छित कोण वीरांचे आपण आणि सत्यलोक सोडून या कैलास पर्वतापर्यंत येण्याचं आता सायंकाळी आहे. लयाचं कार्य सुद्धा आता बंद पडणार आहे. काय म्हणजे तुमच्या बोलण्याचा अर्थ? या बोलण्याचा अर्थ आमच्या मागे लागतो काय? मग घाबरू नका. हा. तर का माव काय तुमच्या मागे लागला असेल? त्याला पाय बंद घालण्यासाठी हो देव तुमच्या समोर आहे. त्या शिवशंकराचं दर्शन घ्यावं आणि पुढचा मार्गक्रमण करावा. हे कैलासाचा देवा, पार्वती परमेश्वरा, माझ्या देवा, लयाच्या देवा, तुझ्या चरणी शतघुमरेश्वर नतमस्तक. इच्छित मनोकामना पूर्ण होतील असा तुला मंगळ आणि मंगळ छत्रेचा आशीर्वाद. आता कोरडे आशीर्वाद मला फक्त आशा दाखवतायत. मला कोरडा आशीर्वाद नको आहे. माझी इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवीन. पण हे शतघुमरेश्वर तू तोड करून या इथं आमच्यापर्यंत आलाय. मग सांग, अशा कोणत्या तऱ्हेचा तुझ्यावर अरिष्ट कोसळे किंवा कोणत्या तऱ्हेची तुला इच्छा निर्माण झाली पर्वतापर्यंत धाव घेतली? सांगितलं की तुझी पद्मावती तुझ्यापर्यंत आणून देईल. ती पद्मावती अमरेशाकडे आहे. तेव्हा देवा तू नको, हा ब्रह्मदेव नको, तो अमरेश फक्त मला. हे शतघुमरेश्वर, राजा निर्माल्याची कन्या आणि तीच म्हणजे पद्मावती. आणि त्या पद्मावतीला तुझ्या मित्राला म्हणून मागणी घालण्याचं कार्य केलं. पण शेवटी राजाला ती कुणाला द्यावी आणि कुणाला न द्यावी याचा विचार पूर्णपणे केला आहे. मग यावेळी तुम्हाला त्यात हस्तक्षेप करण्याचा काही अधिकार नाही. म्हणून मी तुम्हाला एवढं सांगतोय, चला जिथे राहता तिथे माझ्या मित्रात काय कमी आहे? कुळगोत्र कमी आहे का? दिसायला कुरूप आहे का? तो वीर नाही का? त्याच्याला कोणती कमतरता? ज्यावरती त्याला उत्तर कारण सांगितलं नाही त्यावरती त्या राजकर्त्याला त्याचा कमीपणा आहे. म्हणून मी हे शतघुमरेश्वर, हे कमीपणा झाला तर तुझ्या मित्राचा झाला, पण तुझा आहेस तो या देवता बनता आहेस. म्हणून सांगतोय, राजा निर्माल्याची कन्या नाही की नाही, पण त्याचा एक केसरीच मिळणार नाही. मग राजा निर्माल्य आणि पद्मावती जर मला मिळत नसेल तर मित्राला दिलेला शब्द मला सत्य करावा लागेल. तो कसा? तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर देऊन. पण या क्षणी मला अमरेश हवा आहे. शक्य तरी आहे की काय? कैलास पर्वताचा आश्रय घेतलाय, तो माझा आश्रय दे. आणि त्याच्यासाठी जर का तू धडपड नसशील तर जा इथून, आता इथून निघून जा. हा तुझा परत पाहिजे या कैलास पर्वतावर ठेवला जाईल. या देवाला उत्तर कृतीनं दिलं. तुला मी आतापर्यंत सांभाळलो, ज्याच्या पुढे सांभाळावं असं वाटत असेल त्यानं त्याला माझ्या स्वाधीन कर. शक्य आहे की काय? बोल शब्द वाटत असतो, पण करणी करता साधा सिर तुमटून जातो. याचा विचार तुला करता आला नाही म्हणून सांगतोय मरशील इथं. पण मरणाचा विचार केला असता तर तेव्हाच आलं नसतो. मेलो तरी परवा करणार नाही. तो तुझा जन्म यादव दिला, पालन करता तिकडे आहे. तू हननाचं कार्य करतोस. मृत्यू माझ्या समोर उभा आहे. मग या मृत्यूशी झुंज देणारा स्वतःच्या पंचमनाचा हे शतघुमरेश्वर, तोच मृत्यू साक्षात तुझ्या समोर आहे. तुझा माझा संघर्ष.
अपूर्व क्षत्रेचा भक्ती महिमा प्रत्येक भक्ताच्या मुखोटे शब्द बाहेर पडतायत. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. खरोखरच हा क्षत्रेचा अपूर्व महिमा पाहिला की जे भक्त आज माझी भक्ती करतायत त्या भक्तांच्या संसारात सुख समाधान त्यांना देणं माझं कर्तव्य नाही का? आणि म्हणूनच भक्तो, ज्या अपेक्षेने तुम्ही आज माझी भक्ती करतात ते तुमच्या अपेक्षा, तुमच्या इच्छा आकांक्षा हा वैकुंठीचा नारायण पूर्ण करणार आहे. शांती देई तुम्हाला हा प्रभू, शांती देई तुम्हाला हा प्रभू, शांती देई तुम्हाला. प्रेम भावेन गुणवी जगाला, प्रेम भावेन, प्रेम भावेन, प्रेम भावेन गुणवी जगाला. शांती देई तुम्हाला हा प्रभू, शांती देई तुम्हाला हा प्रभू, शांती देई तुम्हाला. भक्त रक्षणा प्रभू अवतरला, भक्त रक्षणा, भक्त रक्षणा, भक्त रक्षणा प्रभू अवतरला. भक्तीचा तो हात निधला, मुक्तीचा तो, मुक्तीचा तो, मुक्तीचा तो मार्ग दाविला. शांती देई तुम्हाला हा प्रभू, शांती देई तुम्हाला हा प्रभू, शांती देई तुम्हाला. खरोखरच आज या वैकुंठीच्या क्रिया सर्वत्र पाहिलं असेल, मनाला समाधान वाटते आणि शांती ब्रह्माच्या ठिकाणी आश्चर्य. देवा कोण कैलासाचा त्याग करून बोलायला आपण इथं सत्य त्याग करून आपण विरंचित दुरावली देवा. सारा 33 कोटी देवतांचे अधिपती देवेंद्र आज वैकुंठापर्यंत कुठे सागराला पर्वणी आली की काय? हे देवा, पण त्या सागराला ही पर्वणी मिळण्यासाठी आली आहे. ही पर्वणी या महासागराला बोलण्याचा अर्थ कारण आहे असं कोणतं आता कारण? कसा असुर निर्माण झाला आहे. आतापर्यंत अनेक दानवांचं मर्दन करून विश्व संहार रक्षण करता म्हणून प्रत्येकानं तुला गौरविला देवा. आज जो असुर प्रवृत्त झाला आहे तो संप्रत घुबड. आणि देवा, तो माझं कर्तव्य मात्र नाही. इतर सैन्य एकत्र झाले अर्थात देवतांचं न्यायालय. पण ज्या कार्यासाठी आलो ते कार्य प्रथम वैकुंठीच्या नारायणा हे तुझा रेटू तुझ्या चरणी लीन होत आहे. ते देवा शुभमंगलाचा आशीर्वाद दे. आहे आशीर्वाद. मनातील मनोकामना पूर्ण होतील अशा तऱ्हेचा आशीर्वाद या वैकुंठीच्या नारायणाचा. ज्या ज्या देवतेला नमस्कार केला त्या त्या देवतेने हाच आशीर्वाद दिला. पण एकाचाही आशीर्वाद सत्य झाला नाही. याला कारण आहे तू सत्याचा देव आहेस. इच्छा या 2 प्रकारच्या असतात, एक बऱ्याची दुसरी वाईटाची. अर्थात तुझी इच्छा जर का चांगली असती तर देवतांनी ती पूर्ण केली असती. बरं, या वैकुंठापर्यंत आपलं कागमत झालं. प्रथम मला एक सांग, असं काय ते? माझी इच्छा वाईटाची आहे. वाईटाची आहे का हे मला तरी कसं कळणार? तुला कळणार नाही. तो वैकुंठीचा नारायण त्रिवार करते. हे सारे देव इथं आले. पण मर्यादेचं बंधन प्रत्येकाला असल्या कारणानं आम्ही जरी देव असलो तरी भविष्यकाळ जरी आम्हाला ज्ञात असला तरी त्याची वाच्यता करण्याचा अधिकार देवाला नाही होत. ज्यावेळी व्यक्ती समोर नसते तेव्हा मी समोर उभा आहे. मग देवा ऐकायचं असेल तर नाही. आम्हाला ज्ञान असलं तरी आमच्या भक्तांच्या मुखावटे आम्हाला ऐकायचं असतं म्हटलं. हा तुमचा मार्ग आहे. बरोबर आहे. तो जो दडून बसतोय ना तो अमरेश, त्याला फक्त माझ्या स्वाधीन देता येणार नाही. कारण विश्वाचे विश्व आणि विश्वाचा विश्वरूपी संसार सुरळीत चालावा म्हणून रज तम आणि सत्व अर्थात ब्रह्मा विष्णू आणि महेश आम्ही त्रय देवताने
या विश्वाचा राज्यकारभार त्याच्या हातात दिलेला आहे आणि जर का कदाचित खंड पडला असेल तर वेळोवेळी तुला सहाय्य करेन हे आम्ही दिलेलं वचन. तुम्ही हे सत्य करायला नको का? तुम्ही शब्दासाठी भांडता व्यवहार सत्य दिलेलं वचन, मग राजा सोमेश्वराला दिलेलं वचन. हा? तुझी पद्मावती तुझ्यापर्यंत येईल. ती पद्मावती याची नाच याच्या जवळ आहे आणि ती सुद्धा कपड्यात आहे. पण इथं कशासाठी आलास? तिच्या प्राप्तीसाठी. हो. आणि यदा कदाचित जर का ती तुला मिळाली असेल, देवेंद्र तुझ्या हाती होणार नाही असंही असताना काय करणार आहेस तो? काय करणार? हं? देवा ऐकूया सांगण्याची गरज नाही. या देवांकडे जरा पहा. काय ते? ज्या देवांना तुझा आश्रय घेतला, हा? ज्याच्या पुढे विश्वधन असतं तर हे पुढेही गेले असते. पण देवा तुझ्या बाबतीत मला पुढचं पाऊल उचलायचं नाही. पक्षीराज हे आहे ते शांती ब्रह्म आणि शांती ब्रह्माच्या ठिकाणी अशांती जर का कोणी माजवत असेल तर हा वैकुंठीचा नारायण ते सहजासहज ऐकून घेणार नाही. आणि देवा, काय म्हणतोय तो? तू ऐकूनही घेऊ नको. पण सत्य असत्य याचा निवाडा मला इथंच लावायचा आहे. त्याचं उत्तर घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही. मग ऐक उपदेश्वर, नसेल तर पद्मावती. सत्य आणि असत्याचा विचार मी करणार आहे म्हणूनच निर्वर्ग शब्दात म्हणतोय सत्याविना नाही धर्म सत्य हे की परब्रह्म. सत्याविना नाही धर्म सत्य हे की परब्रह्म. सत्याविना नाही धर्म सत्य हे की परब्रह्म. सत्य तिथे जय गाण सत्य तिथे जय. सत्य तिथे सत्य तिथे सत्य तिथे जय गाण सत्य हे ती मर्म जाण. हरी जरा विचार कर. सत्य हे ती मर्म जाण. सत्याविना नाही धर्म हे की परब्रह्म. सत्याविना नाही धर्म हे की परब्रह्म. सत्याविना नाही धर्म हे की परब्रह्म. सत्याचे तरी पालन ऐक. सत्याचे 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 तरी पालन दया साय भगवान. दया साय भगवान. सत्याविना नाही धर्म सत्य हे की परब्रह्म. सत्याविना नाही धर्म सत्य हे की परब्रह्म. सत्याविना नाही सत्य ब्रह्ममय. आणि ऐकत जर का नसेल तर या शस्त्र बघा का घेतलंस? तुम्ही देव आहात. हा? परिस्थितीची जाण तुम्हाला आहे. मी पक्षी आहे. मी अज्ञान आहे. वेळेस सावध झाला सारे एकदा सावध झालो. अजूनही विचारपूर्वक बोल देवा. कारण काय? सत्याचा जय हा? आणि असत्याचा लय ना. हे खरं तुझ्या प्रश्नाचं उत्तर कृतीने देतो. काय करणार आहे तू? तुमच्यात जर सत्य आहे तर तुमचा जय होईल आणि असत्याचा जर लवलेश तुझ्यावर असेल हा? तर तुझा जय होणार नाही. हो ना? पण मला एक ज्ञात झालं. ज्या देवानं विश्व निर्माण केलं त्या देवाला कुणी मारू शकत नाही. आणि म्हणून या क्षणी तुम्हा साऱ्या देवांना काय करणार आहेस तू? माझ्या नाकाच्या द्वारे हा? श्वासोश्वासानो निरंकृत करणार. चालेल. ज्या पद्धतीने तुला आमच्याशी मैत्रीपूर्ण करायचं असेल त्याप्रमाणे तू करू शकतोस. प्रत्येक वेळेला प्रसंगाला सुसन्न आम्ही देवता आहोत म्हटलं. देवता आहोत. हा? अरे बापरे. अरे बापरे. एक दोन तीन चार. ते पहा खाली येऊ. अरे बापरे. या भुवनेश्वरानं साऱ्या देवतांनी आपल्या उदरात घेतलेत आणि सारे देवी याच्या उदरात आहेत. मग आता याच्या पुढे होणार कसं? देव जरी याच्या उदरातून बाहेर पडले नाही तर हे विश्वकार्य चालायचं कसं? हे देवा
हे वैकुंठी नारायणा, माझ्या कुटुंब आज तुम्हाला शासन भोगावं लागलंय. मग तुम्ही नसाल तर हा नावत राहून काय करणार? मी याचा पण कोणताही युक्तिवाद लढवायचा आणि कुणासाठी लढवायचा? देव महिमा कोणत्याच मिटायचा? भगवंता, मी आवाज आहे, मी चुकलो आहे, मी अपराधी आहे. मग तुम्ही नाही तर मी तरी जगून काय करायचं? बस, देव नाहीत ना, मग आपण अग्नी प्रवेश करायचा आणि आपल्या देहाच्या आहुतीच्या अग्नीत द्यायची. हे अग्निदेवा, माझी तुला विनंती आहे, प्रज्वलित हो आणि या नागाला आपल्या उदयात घेण्यासाठी सिद्ध आहेस अशी प्रार्थना मी तुला करतोय. दाव पाव हे दयाळ, अंतरिता भाव तुझा, अंतरिता भाव तुझा, पावसी तू सर्वेचा, पावसी तू सर्वेचा. पाव पाव हे दयाळ, पाव पाव हे दयाळ. हे नारदा, असा अगदी घेऊन तू अग्नी प्रवेश करू नको. नारदा, ही आकाशवाणी आहे. आकाशवाणी नारदा, असा सत्यलोकी जा आणि माता सावित्री हिच्या काली हे वर्तमान कर आणि तिच्या कवी सर्व देवतांची मुक्तता करून घे. तेव्हाच हे विश्व कार्य सुरळीत. नारायण म्हणजे आपली आई आहे, अर्थात सावित्री मातेकडे जाऊन साऱ्या देवतांची मुक्तता करावी, हेच खरं आहे. मन कसं विचाराने संभ्रमित झालं, कारण आमच्या सौभाग्याची देवता यांचं सुद्धा आगमन झाले नाही. पण काही क्षण वाट पाहावी. मातोश्री, नमस्कार. हे लबाडा, हा? अगदी वेळी आगमन केलंच रे. म्हणजे अरे तुझी आई विचाराने संभ्रमित झाले, हा? विचार करते. कारण या विश्वाचं राटगाडग तिन्ही देवांच्या हाती आहे. हो. ब्रह्मा, विष्णू, महेश हो. हे तीन देव चालवतायत. हो. मग हे राटगाडग आज स्थगित झालंय. स्थिर झालंय. हो, स्थिर झालंय. त्याला कारण याला कारण काय? आता मला विचारतोय. मी हो. म्हणजे काय झालं काय? अरे मला सांग, हे तुला नाहीत नाही का? नाहीत नाही का? तुला माहित नाही का? बोल. गेले 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 का? गेले. लवकर सांग. आमचे बाबा पोटात गेले. काय? बाबा पोटात गेले? नुसतेच बाबा नाही, तिन्ही देव पोटात आहेत. तिन्ही देव? हो, ब्रह्मा, विष्णू, महेश कुणाच्या? आणि 33 कोटी देवता तारीपती अमरेश. अरे तुझ्या बोलण्याचा अर्थ? तो म्हणे कोणीतरी शत भुवनेश्वर, हा तो कशासाठी आला होता हे काही मला ठाऊक नाही. हा. पण त्यांचं युद्ध झालं आणि त्या युद्धात तिन्ही देवाला चारही चौघांनाही आपल्या उदरात घेतलं. आणखी कोण आहे तू? हा, 33 कोटी देवता तारीपती अमरेश. देवेंद्र. हो, हो. तो सुद्धा उदरात आहे. हो, हो. म्हणजे हे चार देव हो. त्या शतगुबडेश्वराच्या उदरात आहेत. हो आई, मग आता काय होणार पुढं? काय होणार आता तेच म्हणतोय मी, काय होणार? मग तू कशाला राहिला? मी कशाला म्हणजे? अरे तुझा बाप त्याच्या उदरात गेला हे तुझ्या डोळ्यानं पाहिलं ना तू? पाहिलं. ना? हो. मग तू का मेला नाही? मी मला बघत होतो. मग? मरतो कशाला? आई आहे ना. मग आता याच्यापुढे मी तरी काय करू? तेव्हा आई, आपण असं केलं तर काय करूया? आपण राजा सोमेश्वराची भेट घेऊया. सोमेश्वराची? हा, म्हणजे? आणि त्याची समजूत काढी आपण. अरे म्हणजे त्याचा मित्र आहे तो? हो, त्याचा मित्र घुबडेश्वर. बरं झालं तर. हा, हा. अरे सोमेश्वर हा माझा नातू आहे. हा? मग वेळ कशाला? पण मित्र घुबडेश्वर या कुशद्वीपाच्या दिशेने न आल्यामुळं मन मात्र चिंता क्रांत बनलंय. पण आत्मविश्वास, माझा मित्र नक्कीच माझी इच्छा पूर्ण करणार आहे या मात्र बाळ सोमेश्वर, माझं आगमन झालंय. बाप रे. काय? आजी, हो. तुम्ही? नमस्कार नमस्कार नमस्कार. काय रे? हा, बऱ्याच दिवसानं पाहिलं म्हणून सारखं आजी. नेमकं पाहतोय आजीला. ते कुठून आली?
काय झालं? अरे पण काय झालं काय? तुम्हाला शेंडी केव्हा बसू? मला शेंडी? हा आता या म्हाताऱ्या वयात? म्हणजे तरी मी म्हणते हे आजीला शेंडी आता येणार हे तुमच्या बरोबर आहे. अरे मला आणि मुलगा आहे तिचा. यांना पाहिलं की राग येतोय मला. का पाहता? आजची माझा पुत्र आहे तो. बऱ्याच काळामध्ये नंतर तुमची आमची क्रांतिका होते, पण विचारानं मन मात्र संभ्रमित झालंय. माझ्यापर्यंत तुम्ही हो हो या कुशद्वीपात मी आहे याला कारण आहे. आणि तुम्ही इथवर हो कोणतं कारण? मला सांग, तुझ्या आजीवर एखादं संकट आलं तर ते संकट कोण निवारण करणार आहे? आजी, तुमच्यावर संकट येणं असंभवनीय आहे आणि जर आलंच असेल संकट निवारण करण्यासाठी मी समर्थ आहे. कोणच संकट आलंय तुमच्यावर? मी सांगते, आता माझ्यावर संकट आलंय हा. हे जर तुला ऐकायचं असेल तर ऐक. अरे तुझा मित्र शतगुबडेश्वर हा स्वर्गाच्या ठिकाणी जात होता आणि म्हणे निर्माल्य देशाचा राज करता निर्माल्य याची कन्या पद्मावती आणि त्या पद्मावतीवर तुझं प्रेम होतं आणि म्हणूनच त्याला तू पाठविण्याचं कर्तव्य केलं होतं ना. मग तो स्वर्गाच्या ठिकाणी गेला, पद्मावतीची मागणी करायला सुरुवात केली, हा. पण देवतांनी नकारात्मक उत्तर दिलं. तेव्हा? मग रागाच्या भरात काय केलं, सगळ्या देवांशी युद्ध केलं आणि देव ऐकायला तयार म्हणून आपल्या नाकाच्या द्वारे श्वासोश्वासानं चारही देवांना त्याने उदरात घेतले आणि त्याच्यामुळे मी मित्र घुबडेश्वरनं महान दिवे घडविलाय. वा तिन्ही देवतांना एवढंच नव्हे तर देवतांचा अधिपती देवराज देवेंद्र महाराज यांना सुद्धा आपल्या गुजरात घेतले, गंक्रोध केलंय. शाबास शाबास. तो माझा मित्र वा, वा, वा. अरे तुला आनंद झालाय आजी. पण तुझी आजी दुःखी आहे. अरे तुझे आजोबा म्हणूनच मला संभ्रम ते झाला. पण तिकडेच आहेत रे. आमचे आजोबाही पोटात हे आहे. तर राहतोय काय? आजी, आजोबा सुद्धा पोटात. बरं झालं, बरं झालं बरं झालं. का? माझ्या इच्छेसाठी मित्र घुबडेश्वरानं जे दिव्य घडविलाय, अर्थात त्याच्याबद्दल सार्थ अभिमान वाटतोय मला. पण सोमेश्वर, देवता विचार कर. काही दिवस त्याच्या उदर राहू द्या. हे विश्वाचं कार्य हे हा. सुरळीत चालायला हवंय. अगदी खरंय. मग हे देव जर उदरात राहिले तर या विश्वाचं काय? आजी, देवर्षी हा विश्व कार्यात अडथळा निर्माण करण्याची भावना नाही अरे माझी. हे ना होतंय का? जरूर देव त्याच्या उदरातून बाहेर यायला हवेत, पण तुमची इच्छा मी पूर्ण करेन. पण आजी, हा? तुमच्या करवी मला अभिवचन हवंय. वचन. देव ज्यावेळी शतगुबडेश्वराच्या उदरातून बाहेर येतील तेव्हा जी माझी इच्छा असेल ती तुम्ही पूर्ण करा. अवश्य पूर्ण केले. द्या वचन. वचन देते. देव नाकाद्वारे बाहेर पडले आणि तिने चारही देव जर काही इथं आले असतील तर त्या देवांकरवी तुझी असेल ती इच्छा तथा तू तथा तू तथा तू. शाबास. मग काय बाप रे. तुझी पद्मावती एवढं अरसिक कसं रे? रसिक आहे मी. अरे हिला ठार मारून तू इथे घेऊन आलाय. म्हणावा काय तुला? अरे अरे नाही. गेली, गेली. ही ठार झालेली नाही, तर ज्यावेळी हा आकाश मार्गाने लांडली त्यावेळी वाऱ्याच्या मग तरी जोरात निकृष्ट पडलंय. हा काका, म्हणजे मग वेळ अरे लागेल. माझे काका, हो, हो, हो. तेव्हा तुमच्या चमत्कारात आहात. लवकरात लवकर. मला काही हरकत नाही. नारायण नारायण नारायण. अगं घाबरू नको, घाबरू नको. इकडे इकडे घाबरू नको. बाप्पा नको इथं उभे राहा. इकडे. आजी, हा या क्षणी ही आपल्याजवळ राहिले, पण मित्र घुबडेश्वर या माझ्या आजी, हे आमचे काका, हे भेटले होते मार्गात, पण यानं मला फसवलं. ठीक आहे. एक दोन करू लागले आणि पण- पळून गेले. माझ्यासाठी महत् प्रयास केलाय. हो. म्हणून माझी विनंती आहे, कोणती? माझ्या आजीना मी अभिवचन दिलंय. म्हणे देव तुझ्या उदरे आहेत, तेव्हा जर का माझ्या जीवनात शुभ घटना घडायला हवेत असं जर तुला वाटत असेल तर जसं देवतांना गिळंकृत केलंयस तसे देव उदरातून बाहेर येऊ दे. देवांसाठी तुझ्या आजीला शब्द दिला. सावकाश 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 सावकाश.
शाबास हा. अरे पण पण आमचे पिताजी कुठे आहेत? आजोबा आमच्या सौभाग्याची देवता एकच राहिले जाऊ दे रे. नाही आमचे पिताजी आम्हाला हवे. सगळं घडलंय म्हणजे त्यांच्यासाठी म्हणजे ते भगवानाचे आहे. लवकर येऊ दे. आजोबा मग आजोबाला देतो. काय केलं हे तुम्ही शेवट राहिलात बरं आहे ना. नमस्कार नमस्कार. चला या इकडे या. आजी हा या क्षणी तुमची इच्छा पूर्ण झाली, पण तुम्ही मला अभिवचन दिलं आहात देव ज्यावेळी उदरातून बाहेर येतील त्या क्षणी तुझी असेल ती इच्छा पूर्ण होईल. इच्छा एकच आहे, हे जे सगळं नाट्य घडलंय ते या पद्मावतीसाठी. ज्या पद्मावतीनं माझ्याशी प्रणय प्रेम केलं त्या पद्मावतीला अविवाहित करायचंय या प्रश्नाचं उत्तर मला हवंय. या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे तुम्हाला. काय म्हणाला? ऐका त्यावेळी तर नकारार्थक उत्तर मिळालं होतं. माझे सोमेश्वर, तुमचा अपमान करायचा माझा बिलकुल हेतू नव्हता. पण ज्यावेळी या कन्येचा जन्म झाला होता तेव्हा एका भविष्यवेत्यानं भविष्य वर्तविलं होतं की ज्या दिवशी हिचं लग्न होईल तेव्हा मला मृत्यू प्राप्त होणार होता. आणि एक पर्यायही ठेवला होता की जर हिचं लग्न सर्व देवदेवता मिळून सुप्रसन्न होऊन सगळं रूपानं कन्यादान करतील तर माझा मृत्यू टळेल. हा जो प्रसंग माझ्या समोर उभा राहिला आणि म्हणून ते अवघड केलात. हो देव देवताने जर या तुमच्या कन्येचं कन्यादान केलं असेल तर तुमचा मृत्यू टळणार आहे. अवश्य. मग आजी मी वचन दिलंय तुला. मग यात्रा आहे देवताना मग निर्माल्यांच्या कन्येचं दान मी करायला दिलेलं सांगा. वचन पूर्ण करणं ही तुमची जबाबदारी आहे. हे करा. हो, हो. देवानं करायचं. कन्यादान करा. शुभमंगल. सावधान सावधान रामदास होईतवरे. चला अखेर या देव देवतांच्या आशीर्वादानं राजा सोमेश्वराच्या जीवनातील एक शुभ घटना घडली. म्हणून देवा हो द्या सर्वांना शुभाशीष द्या. आनंद